मोनिका कामले तहसीलदार आमगांव को निलंबित करने की मांग। मुख्यमंत्री को सौंपा ज्ञापन। पत्रकार परिषद में हुआ खुलासा। गोंदिया जिले के आमगांव तालुका के ग्राम जवरी में एक गरीब किसान की कृषि भूमि के सामने सरकारी जमीन पर ग्राम पंचायत की मदद से अवैध अतिक्रमण और आवश्यकता व अनिवार्यता के बावजूद अनधिकृत निर्माण के मामले में वेलफेयर फोरम ने इस पर आपत्ति जताई और बार बार हस्तक्षेप कर उचित कार्रवाई के लिए आमगांव की तहसीलदार मोनिका कामले ने विवादित जमीन को राजस्व विभाग और सरकारी संपत्ति होने के बावजूद नजरअंदाज किया और जबरन अवैध अनधिकृत निर्माण किया। मोनिका कामले तहसीलदार ने अवैध अतिक्रमण को ध्वस्त करने का आदेश दिया, लेकिन शहारे ग्राम अधिकारी जवरी, सरपंच संगीता मेश्राम और पुलिस पाटिल शकुंतला पथोड़े ने सरकार के निर्णयों को अंगूठा दिखाकर और नियमों को दावे पर रखकर वरिष्ठों के आदेश को गुमराह और उल्लंघन किया। साथ ही तहसीलदार मोनिका कामले ने अनधिकृत निर्माण को ध्वस्त करने का आदेश दिया, लेकिन खुद इसका पालन नहीं किया, अपने ही आदेश को लागू नहीं किया। यदि तालुका मजिस्ट्रेट इस तरह के भ्रष्ट तरीके से व्यवहार कर रहे हैं तो आम जनता किससे न्याय की उम्मीद करे। वेलफेयर फोरम संचालक अविनाश मेश्राम ने पत्रकार परिषद में शासन प्रशासन के भ्रष्टाचार, अन्याय, अनुशासित, गैर जिम्मेदार तहसीलदार, ग्राम अधिकारी, सरपंच और पुलिस पाटिल को उजागर किया था तथा दोषी निष्क्रिय तहसीलदार मोनिका कामले को सेवा से बर्खास्त करने, ग्राम पंचायत ग्राम अधिकारी को निलंबित करने तथा अवैध सरपंच, अतिक्रमणी सदस्य और पुलिस पाटिल को पद से रद्द करने की मांग की। संवाददाता तमेश्वर पंधरे, जिला ब्यूरो चीफ, गोंदिया। चार विषय घेतले आहेत, चार विषय आहेत एकूण। चार विषयामध्ये असं आहे की अन्याय, भ्रष्टाचार, शोषण, बेशिस्त, बेजबाबदार जो प्रशासन आहे, म्हणजे जे जनतेचे कामं थांबलेले आहेत त्याच्यापैकी एक मुद्दा पहिला विषय आहे मौजा जवरी येथील, आणि हे जे टीम आहे मौजा जवरीची आहे। त्या मौजा जवरीमध्ये हे झालंय की जे एका गरीब शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतीच्या समोर, शेत जमिनीच्या समोर अनंतरामजी पाथोडे हे जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या समोर शासकीय जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून एक बांधकाम केलेलं आहे। आणि बांधकाम म्हणजे शिवमंदिराची त्या ठिकाणी आवश्यकताच नाहीये। शिवमंदिर आहे बाजूलाच, अगदी बाजूलाच दुसरा शिवमंदिर आहे, परंतु तो बीजेपीचा आहे, हा काँग्रेसचा आम्ही निर्माण करत आहोत हे त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे देवाला सुद्धा त्यांनी पक्षात वाटून टाकलं, आणि पक्षात वाटून यांनी जेव्हा विरोध केला की माझ्या शेतीच्या समोर आहे, उद्या 4 हिस्से झाले तर माझी शेतजमीन जी आहे मला जाण्या येण्यासाठी रस्ता राहणार नाही। वारंवार त्यांनी तक्रार केलं, फॉलोअप घेतला, परंतु ग्रामपंचायतनी अनधिकृतपणे त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलं। त्याच्यानंतर अजून ऑब्जेक्शन घेतला, मग याची तक्रार तहसीलदार यांना करण्यात आली। तहसीलदार मोनिका कामडे यांनी त्या आपल्या कामामध्ये बेजबाबदारी केली। इव्हन फार फॉलोअप घेतल्याच्या नंतर वारंवार त्रास दिला, वारंवार त्यांनी जो अहवाल सुद्धा तयार केला होता, अहवाल सुद्धा खोटा बनवला होता की ही शासकीय जमीन नाही आहे आणि ही जी जमीन आहे ही ग्रामपंचायतला देण्यात आलेली आहे। ज्या वेळेस आम्ही त्याचे डॉक्युमेंट्स काढले त्यांच्याच अधीनस्थ असलेल्या पटवारी ऑफिस मधून, मंडळ अधिकारी ऑफिस मधून, तर ते दिसलं की शासकीय जमीन आहे आणि ग्रामपंचायतीच्या फक्त देखरेखी खाली आहे। त्यांच्या जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत ते हस्तांतरण सुद्धा केलेली नाहीये, तर त्यांच्या तो अहवाल सुद्धा आम्हाला देत नव्हते आणि अहवाल देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली। मग अहवाल देण्यासाठी आमचे अनंतरामजी पाटोडे यांचे मुलगा शालिक पातोडे गेले, तर त्यांनी म्हटलं की तुम्ही एक काम करा, अर्ज लावा। ठीक आहे, जेव्हा अर्जदार तो आहे, तक्रार करता तो आहे, तर त्याला अहवाल किंवा अहवाल मिळण्यासाठी काही अर्ज लावण्याची गरज नाही, पण तिथे खासगी व्यक्ती ठेवलेले आहेत। तहसीलदार आमगाव यांच्या याच्यामध्ये भोंगड कारोबार असा आहे की त्यांनी काही खासगी लोक ठेवलेले आहेत, तिकीट लावा, तिकीट माझ्याकडून घ्या, मी अर्ज लिहून देतो। मग नकल अर्ज तेव्हा लागतो जेव्हा काही एखादा कोर्ट प्रकरण आहे, कोर्टाची नकल काढायची आहे किंवा एखाद्या प्रकरणाची नकल काढायची आहे, तर त्याला कोर्ट तिकीट लागेल। परंतु यांना सांगण्यात आलं, यांच्याकडून पैसे घेतले एका व्यक्तीने, आणि मग मी ऑब्जेक्शन घेतला, मी फोन लावला, तर त्याच्यामुळे नायब तहसीलदारांनी तक्रार केली। तर मग हे गेले तर म्हणे आता तो अर्ज माझ्याकडे द्या, अर्ज परत घेतला, पैसे परत केले त्यांनी। म्हणजे ज्या ठिकाणी पैसे लागत नव्हते त्या ठिकाणी ते पैसे घेतात, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे। विभागीय आयुक्ताला पण दिलाय,
माननीय मुख्यमंत्र्यांना पण देण्यात, त्यांच्याकडे सगळे प्रलंबित आहे, पेंडिंग आहे दीर्घकाळापासून, म्हणजे त्यांच्या मुजोरीपणामुळे पेंडिंग आहे. आता न्यायालयात जाणे की नाही जाणे हा म्हणजे आपला ऐच्छिक विषय आहे, परंतु यांनी नाही का, यांनी करायला पाहिजे. जर प्रत्येक व्यक्ती न्यायालयातच गेला